एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली सायली दिसायला सुंदर, स्वभावाने शांत आणि मनाने खूप प्रेमळ होती. तिच्या आई वडिलांनी तिला नेहमी एकच शिकवण दिली होती की आयुष्यात कितीही मोठं घर मिळालं तरी माणुसकी कधी सोडायची नाही. सायलीचे वडील एका छोट्याशा दुकानात काम करून घर चालवत होते आणि आई घर सांभाळत होती. त्यामुळे घरात श्रीमंती नसली तरी प्रेम आणि समाधान भरपूर होतं. सायलीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्यासाठी स्थळ येऊ लागली आणि एक दिवस शहरातील अतिशय श्रीमंत देशमुख कुटुंबातून तिच्यासाठी स्थळ आलं होतं. देशमुख कुटुंबाचा मोठा व्यवसाय होता. शहरात त्यांचे अनेक बंगले, गाड्या आणि कंपन्या होत्या. मुलगा आदित्य परदेशातून शिक्षण घेऊन नुकताच वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाला होता. सायलीच्या आई वडिलांना हे स्थळ ऐकून सुरुवातीला विश्वासच बसला नाही. त्यांना वाटलं एवढ्या श्रीमंत घरातील लोक आपल्या साध्या मुलीला का पसंत करतील. पण देशमुख कुटुंबियांनी सायलीला पाहिलं आणि लग्नाला होकार दिला. सायलीलाही आदित्य पहिल्या भेटीतच शांत आणि समजूतदार वाटला. त्यामुळे तिने या लग्नाला होकार दिला. लग्न मोठ्या थाटामाटात झालं. हजारो पाहुणे आले, महागड्या गाड्यांची रांग लागली. सायली जेव्हा देशमुखांच्या भव्य बंगल्यात पहिल्यांदा आली तेव्हा तिचे डोळे त्या घराची श्रीमंती पाहून टिपून गेले. मोठमोठ्या खोल्या, संगमरवरी फरशी, सुंदर झुंबर, नोकर चाकर आणि प्रत्येक गोष्टीसाठी वेगळ्या व्यवस्था पाहून तिला वाटलं की खरंच तिचं आयुष्य बदललं आहे. पण तिला माहीत नव्हतं की त्या भव्य घराच्या भिंतीच्या आत तिच्यासाठी एक वेगळंच आयुष्य वाट पाहत होतं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सायली उठली तेव्हा सासू मालतीबाई तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, "सूनबाई, आमच्या घरात सुना सकाळी उशिरापर्यंत झोपत नाहीत. 7 वाजले आहेत. खाली येऊन स्वयंपाकघर सांभाळा." सायलीने पटकन साडी नेसली आणि खाली गेली. तिला वाटलं घरातील नौकर मदत करतील. पण मालतीबाईंनी सगळ्यांसमोर सांगितलं, "आजपासून स्वयंपाकघराची पूर्ण जबाबदारी सायलीची." सायलीने हसून होकार दिला. पण काही दिवसात तिला समजलं की ही फक्त जबाबदारी नव्हती, तर तिच्यावर लादलेलं काम होतं. सकाळी 5 वाजता उठून चहा बनवणे, नाश्ता तयार करणे, घरातील सगळ्यांना जेवण वाढणे, भांडी तपासणे, पाहुण्यांची तयारी करणे, नणंद रियाच्या खोलीत नाश्ता नेणे, सासऱ्याचे औषध वेळेवर देणे आणि रात्री सर्वजण झोपल्यानंतर स्वयंपाकघर आवरणे, एवढं सगळं करूनही तिला कौतुकाचा एक शब्द मिळत नव्हता. उलट एखाद्या छोट्याशा चुकीवर मालतीबाई तिला सगळ्यांसमोर सुनावत, "तुझ्या माहेरी हे शिकवलं नाही का?" सायली शांतपणे सगळं सहन करत होती. कारण तिला वाटत होतं की नवीन घरात सुरुवातीला थोडं जुळवून घ्यावं लागतं. पण तिच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला जाऊ लागला. घरात तिनं नोकर असतानाही सायलीला घरातील प्रत्येक काम करायला सांगितलं जात होतं. एकदा सायलीने धाडस करून मालतीबाईंना विचारलं, "आई, घरात नोकर आहेत, मग एवढी कामं मी एकटी का करू?" त्यावर मालतीबाई थंड आवाजात म्हणाल्या, "नोकर कामासाठी असतात, पण घर सांभाळण्याची जबाबदारी सुनेची असते." सायली काहीच बोलली नाही. पण तिच्या मनात पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला की हे खरंच तिचं घर आहे का? की ती या घरात फक्त काम करण्यासाठी आणली गेली आहे? आदित्य सकाळी ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. सायली त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची, पण तो थकलेला असायचा. सुरुवातीला त्याला घरात काय चाललंय याची कल्पनाच नव्हती. कारण मालतीबाई त्याच्यासमोर सायलीची खूप स्तुती करायच्या. "तुझी बायको खूप कामसू आहे, घर छान सांभाळते." आदित्यला वाटायचं की सायली आनंदी आहे, पण सत्य वेगळंच होतं. एका दिवशी सायलीला ताप आला, तरी मालतीबाईंनी तिला विश्रांती घेऊ दिली नाही. उलट पाहुणे येणार असल्याचं सांगून तिला स्वयंपाकघरात उभं केलं. सायलीच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती, तरी ती काम करत राहिली. कारण तिला भीती वाटत होती की तिने काम केलं नाही तर पुन्हा तिच्या माहेरच्या संस्कारावर प्रश्न उपस्थित केला जाईल. त्या दिवशी रात्री ती खोलीत आली तेव्हा आदित्यने तिचा थकलेला चेहरा पाहिला आणि विचारलं, "तू ठीक आहेस ना?" सायलीने फक्त हसून म्हटलं, "हो, मी ठीक आहे." पण तिच्या डोळ्यातलं दुःख आदित्यला दिसलं नाही. काही दिवसांनी रियाने तिच्या मैत्रिणींना घरी बोलावलं. सायलीने सगळ्यांसाठी नाश्ता आणि चहा तयार केला. रिया आपल्या मैत्रिणीसोबत हसत बोलत होती आणि सायली सतत त्यांच्या मागे काम करत होती. तेव्हा रियाची एक मैत्रीण म्हणाली, "तुझी वहिनी तर अगदी घरची मोलकरीण वाटते."
हे ऐकून सगळे हसल्या. सायलीच्या हातातील ट्रे थरथरला, पण तिने काहीच बोललं नाही. त्या रात्री ती आपल्या खोलीत एकटी बसून रडत होती. तिच्या हातात आईच्या लग्नाच्या वेळी दिलेला छोटासा फोटो होता. ती फोटो पाहून म्हणाली, आई, तू म्हणाली होतीस ना की हे माझं घर आहे. मग मला इथे परक्यासारखं का वाटतंय? दुसऱ्या दिवशी तिच्या आईचा फोन आला. आईने नेहमीप्रमाणे विचारलं, बाळा, सासरी आनंदात आहेस ना? सायली काही क्षण शांत राहिली आणि मग जबरदस्तीने हसत म्हणाली, हो आई, मी खूप आनंदात आहे. कारण तिला आपल्या आईला तिचं दुःख सांगायचं नव्हतं. तिच्या आईची तब्येत आधीपासूनच नाजूक होती आणि सायलीला तिच्या काळजीत आणखी भर घालायची नव्हती. दिवस असेच जात होते. एकदा आदित्यच्या वडिलांनी मोठ्या व्यावसायिक कार्यक्रमाचं आयोजन केलं. घरात मोठे व्यापारी येणार होते. मालतीबाईंनी सायलीला सकाळपासून रात्रीपर्यंत कामाला लावलं. सायलीने पूर्ण घर सजवलं, पाहुण्यांसाठी जेवणाची तयारी केली आणि सगळ्यांची व्यवस्था पाहिली. पण कार्यक्रमाच्या वेळी मालतीबाईंनी तिला सुंदर साडी घालून पाहुण्यांसमोर बसूही दिलं नाही. तू स्वयंपाकघरात राहा, पाहुण्यांसमोर आमच्या घरची प्रतिष्ठा आहे, असं सांगून तिला पुन्हा कामाला पाठवलं. त्या दिवशी आदित्यने पहिल्यांदा पाहिलं की सगळे पाहुणे जेवत असताना सायली एकटी स्वयंपाकघरात उभी होती. त्याला काहीतरी विचित्र वाटलं. तो आईकडे गेला आणि म्हणाला, आई, सायलीला जरा आराम करू द्या. मालतीबाई लगेच म्हणाल्या, तुला तिची काळजी आहे ना, मग तिला घर सांभाळायला शिकू दे. उद्या तू ऑफिसमध्ये असेल तेव्हा घर कोण सांभाळणार? आदित्य गप्प झाला. पण त्या रात्री त्याने सायलीला विचारलं, तुला खरंच एवढं काम करावं लागतं का? सायलीने त्याच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदा तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, कामाची मला भीती नाही आदित्य, पण मला तुमच्या घरात माणूस म्हणून वागवलं जावं एवढीच माझी इच्छा आहे. आदित्य काहीच बोलला नाही, कारण त्या एका वाक्याने त्याला सगळं समजलं. दुसऱ्या दिवसापासून त्याने सायलीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. सकाळी ती किती वाजता उठते, दिवसभर काय काम करते, तिला कधी बसायला मिळतं का, हे तो शांतपणे पाहू लागला. आणि काही दिवसात त्याला सत्य कळलं. घरात नोकर असतानाही सायलीवर नोकरापेक्षा जास्त काम होत होतं. एके दिवशी मालतीबाईंनी सायलीला पाहुण्यांसाठी चहा घेऊन जाण्यास सांगितलं. सायलीच्या हातातला गरम चहा सांडला आणि तिच्या हाताला भाजलं. तरी मालतीबाई म्हणाल्या, नाटक करू नकोस, आधी चहा दे. हे ऐकून आदित्यचा संयम सोडला. त्याने आईला थांबवत सायलीचा हात धरला आणि म्हणाला, बस झालं आई, ती माझी पत्नी आहे, या घरासाठी नोकरानी नाही. घरात शांतता पसरली. मालतीबाई रागाने म्हणाल्या, लग्न झाल्यापासून 2 दिवसातच बायकोच्या बाजूने बोलायला लागलास. आदित्यने शांतपणे उत्तर दिलं, बायकोच्या बाजूने नाही आई, अन्यायाच्या विरोधात बोलतोय. सायलीच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर तिला पहिल्यांदा कोणीतरी तिच्यासाठी उभं राहिल्याचे होते. मात्र मालतीबाई इतक्या सहज हार मानणारे नव्हत्या. त्यांनी सायलीवर उलट आरोप करण्यास सुरुवात केली. ही मुलगी आमच्या घरात आल्यापासून घरात शांतता राहिलेली नाही. रियानेही आईची साथ दिली, पण सायलीने पहिल्यांदा शांत राहण्याऐवजी ठाम आवाजात सांगितलं, मी तुमच्या घरात येताना या घराची श्रीमंती पाहिली नाही. मी फक्त माझ्या नवऱ्याचा स्वभाव पाहिला आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आले. पण मला इथे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नसेल तरी मी या घरात राहून काय करू? तिच्या या शब्दांनी सगळे शांत झाले. सायलीने पुढे सांगितलं, मी काम करायला कधीच नकार दिला नाही. घरकाम करणं मला कमीपणाचं वाटत नाही, पण काम करणाऱ्या हातांचा अपमान करणं चुकीचं आहे. आदित्यच्या वडिलांनीही पहिल्यांदा परिस्थिती गंभीरपणे पाहिली आणि नोकरांना विचारलं की घरात नेमकं काय चाललं. तेव्हा सगळ्या नोकरांनी सत्य सांगितलं की सायली त्यांच्यापेक्षा जास्त काम करते. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला, पण खरी गोष्ट अजून बाकी होती. आदित्यने काही दिवसापूर्वी कंपनीच्या खात्यामध्ये काही गैरव्यवहार पाहिला होता आणि त्याला समजलं होतं की घरातील काही महत्त्वाची कागदपत्र सायलीनेच सुरक्षित ठेवली होती. कारण मालतीबाई तिला घरातील कपाट साफ करायला सांगत असताना तिच्या हातात कंपनीशी संबंधित काही कागद आले होते. सायलीने त्याचा गैरवापर न करता ते आदित्यच्या वडिलांकडे दिले होते. त्या कागदामुळे कंपनीचे मोठे नुकसान टळले.
तेव्हा आदित्यच्या वडिलांना जाणवलं की ज्याला त्यांनी फक्त घरकाम करणारी सून समजलं तीच त्यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि व्यवसाय वाचवणारी ठरली. त्यांनी सायलीसमोर येऊन तिची माफी मागितली आणि म्हणाले, "बाळा, आम्ही तुझी किंमत ओळखायला उशीर केला." मालतीबाईच्या डोळ्यातही पश्चाताप होता. पण सायलीने त्यांच्यावर राग धरला नाही. ती म्हणाली, "मला माफी नको. मला फक्त एवढं वचन द्या की या घरात येणाऱ्या प्रत्येक मुलीला तिच्या माहेरच्या परिस्थितीवरून नाही, तर तिच्या माणूसपणावरून मान द्याल." त्या दिवसापासून देशमुखांच्या घरात अनेक गोष्टी बदलल्या. घरकामासाठी नोकर असताना सुनेला सगळं काम करण्याची पद्धत बंद झाली. सायलीने स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग करून कुटुंबाच्या व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली आणि काही महिन्यात तिच्या कल्पनेमुळे कंपनीला मोठा फायदा झाला. आदित्य आणि सायलीमध्येही नातं अधिक मजबूत झालं, कारण आदित्यला समजलं की पत्नीला फक्त प्रेमाचे शब्द देणे पुरेसे नसते, तर तिच्या सन्मानासाठी उभं राहणेही गरजेचं असतं. 1 वर्षानंतर सायलीच्या आई-वडिलांना देशमुखांच्या घरी बोलावण्यात आलं. ते आले तेव्हा मालतीबाई स्वतः दारात उभ्या होत्या आणि त्यांनी सायलीच्या आईचे हात धरून म्हटलं, "तुम्ही मुलगी दिलीत म्हणून आम्ही श्रीमंत झालो नाही, तर तुमच्या मुलीने आम्हाला माणुसकी शिकवली म्हणून आम्ही खरंच श्रीमंत झालो." सायलीच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. सायली आईच्या मिठीत शिरली आणि तिच्या मनात एकच विचार आला की घर कितीही मोठं असलं, संपत्ती किती असली आणि जगासमोर प्रतिष्ठा कितीही असली, तरी घरातल्या माणसांना सन्मान नसेल तर त्या श्रीमंतीला काहीच अर्थ नसतो. आणि ज्या दिवशी सायलीला नोकरानी समजणाऱ्या लोकांनी तिच्यासमोर मान झुकवली, त्या दिवशी तिने कोणावर विजय मिळवला नव्हता, तर स्वतःचा सन्मान परत मिळवला होता. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या